Welcome to my online classes. Today we are going to see the chapter Geometric Construction from Mathematics Part 2, and today's topic is Practice Set 4.1. So let us start Practice Set 4.1. The first question from Practice Set 4.1 is given as in triangle ABC is similar to triangle LMN. In triangle ABC, AB is equal to 5.5 centimeter, BC is equal to 6 centimeter, and CA is equal to 4.5 centimeter. Then construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5:4 or 5/4. तर आपण बेसिकली या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये दोन प्रकारचे कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे ते म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. जसं की इथं आपल्याला काढायचं आहे ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एलएमएन हे दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला इथं काढायचे. तर हे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आहे आणि यानंतर आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघणार आहोत ते म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल अँड इट्स टँजंट्स. तर आपण सुरुवातीला कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल हा पार्ट बघतोय. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला जे दिले त्यात सांगितले की द टू ट्रायंगल्स गिवन आर सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत, ते आकाराने लहान मोठे आहेत, पण आपल्याला ते नेमके कसे आहेत ते याच्यामध्ये काढायचे आहे. याच्यात आपल्याला एक गोष्ट माहिती की टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय आयदर SSS टेस्ट और SAS टेस्ट or ASA test. The two triangles are similar by ASA test, पण ही ASA टेस्ट जी आहे ती आपण सिमिलॅरिटी मध्ये वापरत नाही, तर आपण सिमिलॅरिटी मध्ये डायरेक्ट AA टेस्ट असंच वापरतो. तर आपल्याला या तीन पैकी कन्स्ट्रक्शन करायचंय. त्यातली ही जी सिमिलॅरिटीतली AA टेस्ट आहे याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला इथं फक्त दोनच टाइपचे कन्स्ट्रक्शन बघायचे आहे, ते म्हणजे SSS टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा SAS टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर आपण इथं पाहू शकतो, इथं आपल्याला हे 1, 2 आणि 3ही साइड दिलेले आहे. या दोन ट्रायंगलच्या तीन साइड दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला SSS टाइपचं कन्स्ट्रक्शन करायचे. आता SSS टाइपचं कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला माहिती की टू ट्रायंगल्स आर सिमिलर इफ द करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. Means here triangle ABC and triangle LMN are similar by SSS test, and therefore AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN. So this is the known thing. त्यात आपल्याला AB, BC आणि AC या तिन्ही साइड ABC च्या दिलेल्या आहेत. त्यावरून आपण LMN च्या साइड काढू शकतो, कारण आपल्याला दिलेलं आहे की LMN च्या आणि ABC च्या साइडचा रेशो 5:4 आहे. तर त्यावरून आपण हे साइड काढू शकतो. आपण पहिल्यांदा काय करणार आहोत इथं की त्या ट्रायंगल LMN च्या सगळ्या साइड किती किती लेंथ असेल ते आपण शोधून घेऊ. त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल ABC is similar to triangle LMN and therefore AB upon LM म्हणजे AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN. So these are the corresponding sides of similar triangle, and each ratio is given as 5/4, and the values of AB, BC and CA are given, and therefore 5.5 upon LM is equal to 6 upon MN is equal to 4.5 upon LN is equal to 5/4. आपण इथं काय केलंय की AB ची व्हॅल्यू 5.5 टाकली, BC ची व्हॅल्यू 6 टाकली आणि CA ची व्हॅल्यू 4.5 सेंटीमीटर टाकली, आणि आपण त्यावरून या LMN च्या व्हॅल्यू काढतोय. आपण जर का हे इंडिव्हिज्युअल एक एक रेशो घेतला तर इथं आपल्याला सांगता येतं की द रेशोज आर इक्वल, सो ईच रेशो इज इक्वल टू 5/4. मग त्यावरून आपण लिहू शकतो 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4, 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4 and 4.5 upon LN is equal to 5/4. So each ratio is equal to 5/4. इथं असलेला प्रत्येक रेशो 5/4, 5/4 आणि 5/4 आहे. त्यावरून आपल्याला या सगळ्या साइडची लेंथ काढता येते. आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं
तर आपल्याला मिळेल LM इज इक्वल टू 4.4, त्यानंतर MN इज इक्वल टू 4.8 अँड LN इज इक्वल टू 3.6. तर आपण इथं काय केलं, या ट्रायंगल LMN च्या सगळ्या साइड इथे आपण शोधून घेतल्या किती किती येतील. आपण LM ची व्हॅल्यू काढली 4.4 सेंटीमीटर, MN ची व्हॅल्यू काढली 4.8 आणि LN ची व्हॅल्यू काढली 3.6 सेंटीमीटर. आता आपल्याला ह्याच्यासाठी एक एक्सप्लेनेटरी फिगर काढावी लागते. परीक्षेमध्ये ज्या वेळेला अशा टाइपचे क्वेश्चन येतात त्यावेळेला हे सगळं कॅल्क्युलेशन करायला मार्क दिलेले असतात. काही वेळेला त्याच्यासाठी अर्धा मार्क दिलेला असतो, काही वेळेला त्याच्यासाठी अर्धा आणि अर्धा म्हणजे 1 मार्क दिलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला एक्सप्लेनेटरी फिगर काढावी लागते. एक्सप्लेनेटरी फिगर काढत असताना त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज टाकणं कंपल्सरी आहे. आता नुसत्या अशा टाइपची जर फिगर आपण काढली तर आपल्याला त्याचे मार्क मिळणार नाहीत. आपण इथं 2 ट्रायंगल काढले सिमिलर ट्रायंगल, पण यातला लहान मोठा ट्रायंगल आपल्याला ओळखायचा आहे. तर तो कसा ओळखायचा, तर ज्या ट्रायंगलची साइड मोठी रेशो मध्ये दिलेली आहे तो ट्रायंगल मोठा. इथं आपण पाहू शकतो की BC अपॉन MN इज 5/4, म्हणजे BC साइड मोठी आहे आणि MN साइड छोटी आहे, म्हणजे ट्रायंगल ABC मोठा आहे आणि ट्रायंगल LMN हा छोटा आहे. तर करस्पॉन्डन्स बरोबर आपल्याला लिहायचं आहे. आपण याला नाव देऊ आता ट्रायंगल ABC. दिस इज ट्रायंगल ABC and this is triangle LMN. So these are the two triangles. आता या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय काय माहिती ती सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यात टाकूयात फिगर मध्ये. 5.5 हे दिलेलं आहे AB, त्यानंतर BC दिलेला आहे 6 सेंटीमीटर, त्यानंतर CA दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपण इथं व्हॅल्यू शोधून काढलेले आहे. LM इज इक्वल टू 4.4, त्यानंतर MN इज इक्वल टू 4.8 आणि LN इज इक्वल टू 3.6. तर असे हे दोन ट्रायंगल आपल्याला इथं काढायचे आहेत. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला काढण्यासाठी आपण काय काय कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. खरं तर हे तुम्हाला म्हणजे इतके बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हे 7वीला झालेलं आहे, पण आपण हे जे कॅल्क्युलेशन केलेले आहेत ते मात्र आपल्याला 10वीला शिकायला मिळतं. त्यामुळं या दोन्हीचं मिळून हे प्रश्न दिलेला आहे, म्हणून आपण हे कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. आता याच्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, BC काढावं लागेल. आपण पहिले BC साइड काढणार, नंतर BC वरून इथून एक चाप मारायचा आहे, इथून एक चाप मारायचा C वरून आणि याला ट्रायंगल ABC कंप्लीट करून घ्यायचा. हा ट्रायंगल ABC तयार होईल. तसंच आपल्याला दुसरा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा MN साइड काढावं लागेल, मग M वरून एक चाप मारायचा, N वरून एक चाप मारायचा आणि हे ट्रायंगल कंप्लीट करून घ्यायचे. तर असे आपण हे ट्रायंगल कंप्लीट करू शकतो. आता हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन कसं असेल ते आपण एका ऍनिमेशनच्या द्वारे समजून घेऊयात. पहिले आपल्याला काढायचा आहे BC, जो की 6 सेंटीमीटरचा असेल. त्यानंतर B पासून A पर्यंत चाप मारायचा 5.5 चा आणि B पासून C पासून A पर्यंत चाप मारायचा 4.5 चा. तर आपल्याला हे अशा टाइपचे दोन चाप मिळतील आणि हा ट्रायंगल ABC तयार होईल. त्याचबरोबर ट्रायंगल LMN काढताना पहिल्यांदा MN काढायचा आहे. MN काढायचा आहे 4.8 सेंटीमीटर. नंतर M आणि L म्हणजे हे 4.4 चा इथून चाप मारायचा 4.4 चा आणि N पासून एक चाप मारायचा 3.6 चा. हे चाप मारायचा 3.6 चा. तर आपल्याला ट्रायंगल भेटेल LMN. आपण आता ऍक्च्युअली ही फिगर कशी काढली जाते ते एकदा पाहून घेऊ. आपण जर का हे ऍनिमेशन नीट समजून घेतलं तर आपल्याला समजेल. हे आपण पहिल्यांदा काढणार आहोत ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये आपण पहिल्यांदा BC सेगमेंट काढला 6 सेंटीमीटर, मग B वरून चाप मारला BA 5.5 सेंटीमीटर, C पासून चाप मारला CA 4.5 सेंटीमीटर. then we will get point A and then join AB and AC to get triangle ABC. Now similarly we will draw a triangle LMN. So in triangle LMN, MN is equal to the side given, then from point M and point N we will draw the two arcs and the point of intersection will be point L.
then complete triangle LMN. So this is how we can draw or we can construct triangle LMN. तर अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आपण पूर्ण करणार आहोत. तर आय होप हे अतिशय सोप्या टाइपचं कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना हे लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत, जे की आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LTR. And in triangle PQR, PQ is equal to 4.2 centimeter, QR is equal to 5.4 centimeter, and PR is equal to 4.8 centimeter. Then construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equal to 3 upon 4. आता अशा टाइपच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पुन्हा एकदा हे SSS साइड टाइपच कन्स्ट्रक्शन आहे, पण या कन्स्ट्रक्शन मध्ये एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये पॉइंट R जो आहे तो कॉमन आहे, म्हणजे R इज अ कॉमन वर्टेक्स. त्यामुळे आपल्याला हे कन्स्ट्रक्शन जे आधीच्या कन्स्ट्रक्शन पेक्षा थोडंसं वेगळं करावं लागेल. आता यात दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पुन्हा एकदा पहिल्यांदा ठरवून घेऊयात की कोणता ट्रायंगल लहान आणि कोणता ट्रायंगल मोठा आहे. आपल्याला जर साइडचा रेशो पाहिला तर समजेल की PQ is 3 and LT is 4. So here triangle PQR is smaller than triangle LTR. PQR हा लहान आहे आणि ट्रायंगल LTR हा मोठा आहे. आता या ट्रायंगलला नाव आपल्याला द्यायचे, तर ट्रायंगलला नाव देताना कसं नाव द्यायचं? जो कॉमन पॉइंट आहे तो आपला कॉमन वर्टेक्स असेल, म्हणजे हा पॉइंट असेल R, आणि मग आपण ट्रायंगल तयार केला हा PQR. तसाच करस्पॉन्डन्स विचारात घेऊन आपण तयार करायचा आहे ट्रायंगल LTR. तर असा आपल्याला ट्रायंगल तयार करायचा आहे. त्यात आपल्याला साइड दिलेली आहे PQ is equal to 4.2, त्यानंतर QR is equal to 5.4 आणि PR is equal to 4.8. तर आपल्याला ट्रायंगल PQR सहज काढता येऊ शकतो. आपण काढू शकतो. आपण पहिल्यांदा सेगमेंट QR काढला 5.4 चा, नंतर इथून 4.8 चा एक चाप मारला R वरून, Q वरून 4.2 चा दुसरा चाप मारला, पॉइंट भेटला P. हा ट्रायंगल PQR तयार झाला. आता प्रश्न असा आहे की हे L आणि T हे दोन पॉइंट आपल्याला शोधून काढायचे. तर हे दोन पॉइंट शोधण्यासाठी आपण या आधी एक मेथड वापरली होती की करस्पॉन्डिंग साइडचे रेशो घेतले आणि करस्पॉन्डिंग साइडचे रेशो घेऊन आपण ते कन्स्ट्रक्शन केलं होतं. म्हणजे पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केले आणि या RT, LR, LT या सगळ्या साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या शोधून काढल्या. पण या वेळेला आपण ते कन्स्ट्रक्शन वापरणार नाही, म्हणजे त्या टाइपचे आपण रेशो काढणार नाही. ते तसं का नाही करणार? याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की इथं डिनॉमिनेटरला 4 नंबर आहे 4, आणि जे ट्रायंगल PQR च्या साइड दिलेल्या आहेत त्या 4.2, 5.4, 4.8 अशा फ्रॅक्शन मध्ये दिलेल्या आहेत. आता ज्या वेळेला आपण हे कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला आपण एक एक्झाम्पल समजा घेतलं, तर PQ अपॉन LT इज इक्वल टू 3 अपॉन 4 असं दिलेले. त्यानंतर आपण व्हॅल्यू टाकली तर PQ ची व्हॅल्यू आहे 4.2 अपॉन LT इज इक्वल टू 3 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4.2 इंटू 4 अपॉन 3 इज इक्वल टू LT. आता यात खरं तर ही जी साइड आहे 3 ने डिवाइड केलं 1.4, 14 इंटू 4 तर 5.6 असं येईल LT. इथं काय आहे की या 3 नी आपण या 4.2 ला डिवाइड केलं तर हा भाग पूर्ण गेला. पण बऱ्याचदा असं होतं की 3 नी डिवाइड होणारा नंबर इथं येत नाही. म्हणजे हा जो नंबर आहे, समजा हे 4.1 जर आपल्याला ही साइड दिली असती तर 3 नी तो डिवाइड होऊ शकला नसता. आणि जर 3 नी तो नंबर डिवाइड झाला नाही तर आपण ही जी फिगर आहे ती ॲक्युरेट फिगर काढू शकलो नसतो. त्यामुळं आपण अशा टाइप मध्ये कॅल्क्युलेट करून फिगर काढणार नाही. ही फिगर अशी जर काढली तर आपल्याला मार्क कटू शकतात, आपल्याला पूर्ण मार्क मिळणार नाहीत कदाचित. त्यामुळे आपण एक वेगळी मेथड या ठिकाणी वापरतोय आणि ही स्पेसिफिकली ही मेथड जी आहे ती कॉमन वर्टेक्स साठी वापरलेली आहे, इतर ठिकाणी ही वापरलेली नाही. तर काय करायचं आपल्याला ते आपण या फिगर मध्ये नीट समजून घेऊ. पहिल्यांदा आपण एक काम करणार आहे
पहिल्यांदा हा ट्रायंगल पी क्यू आर आपण काढून घेणार आहे. तो काढायसाठी आपल्याला माहिती की काय काय करावं लागतं. ट्रायंगल पी क्यू आर हा लहान ट्रायंगल असेल म्हणजे आपण समजा ह्याला नाव दिलं हा पी क्यू आर आणि हे आहे एल टी आर. तर याच्यामध्ये ही साईड दिलेली आहे क्यू आर इज इक्वल टू 5.4 आणि पी आर दिलेली आहे 4.8 आणि पी क्यू दिलेली आहे 4.2. तर हे कन्स्ट्रक्शन करताना आपण कोणत्या क्रमाने जाणार? पहिल्यांदा क्यू आर काढायची आहे, पण क्यू आर काढताना थोडीशी ती लांब साईड काढायची आहे. इथं आपण घेतला आर पॉइंट आणि एक आर वर कंपास ठेवून म्हणा किंवा आपण स्केलनी सुद्धा हे अंतर घेऊ शकतो. इथं आपण पॉइंट क्यू फिक्स करून टाकणार आहे, पॉइंट क्यू, आणि हे असेल 5.4. आता आर वरून कंपास ठेवून एक चाप मारायचा आपल्याला पी आणि क्यू वरून कंपास ठेवून चाप मारायचा आपल्याला, तो असेल पॉइंट पी. म्हणजे हे जे दोन साइड आहे याला थोडस आपण एक्सटेंड करणार आहे. हे दोन साइड आपल्याला मिळाले 4.2 आणि 4.8 असे दोन चाप मारले तर हा झाला ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल पी क्यू आर काढणं हे फारसं कठीण नाही आपल्यासाठी. पहिल्यांदा हा ट्रायंगल पी क्यू आर काढून घेणार आपण. पण हे ट्रायंगल पी क्यू आर काढल्यानंतर आपल्याला जो ट्रायंगल एल टी आर काढायचा आहे, तो एल टी आर काढण्यासाठी आपण काय करणार आहे, इथं आर वर एक अॅक्यूट अँगल काढायचा. आर वर एक अॅक्यूट अँगल काढल्यानंतर तो कितीचाही असू शकतो, आपण तो लहान मोठा घेऊ शकतो. त्या अँगलचं मेजर काही फिक्स नाहीये, पण तो अॅक्यूट अँगल असावा असं आपण सांगतो. कारण की आपल्याला त्याच्यानंतर जे पुढचे आर्क काढायचे ते बरोबर आले पाहिजे, त्यासाठी तो अॅक्यूट अँगल घेतला पाहिजे. आता आपण आर वर कंपासचं टोक ठेवायचंय आणि आर वरून इथे एक चाप मारायचा. कितीही अंतर घेऊ शकता, हे अंतर काही आपलं फिक्स नाहीये. तो समजा असेल R1. मग आलेल्या R1 वरून अंतर न बदलता दुसरा चाप मारायचा R2. पुन्हा अंतर न बदलता तिसरा चाप मारायचा आहे R3. पुन्हा अंतर न बदलता चौथा चाप मारायचा R4. असं कधीपर्यंत करत जायचंय तर आपण हे जे रेशो दिलेला आहे त्या रेशोवरून हे ठरवतो. रेशो इथं दिलेला आहे 3/4. जो मोठा नंबर यात आहे तितके चाप आपल्याला मारायचे. तिथं मोठा नंबर 4 आहे म्हणून 4 चाप मारले. जर का इथं मोठा नंबर 5 दिला असता तर आपण 5 चाप मारले असते. 7 दिला असता तर 7 चाप मारले असते. हे अंतर किती घेऊ शकता, R1 R2 मधलं अंतर किती पण असू शकते. R1 R2 R3 R4 हे सगळे अंतर सारखे. आता आपला जो ट्रायंगल PQR आहे त्या ट्रायंगल PQR ची साइड आहे 3/4 असं दिलं रेशो, त्यावरून आपण साइड घेतली 3. तर ही 3 साइड म्हणजे आपला R3 जो आहे तो PQR च्या Q पॉइंटला आपण जोडला. इथे आपण जोडला. आता आपल्याला काय करायचंय की हे 1 2 आणि 3 भाग झाले. तिथं हे 1 2 आणि 3 भाग आहेत. म्हणजे ट्रायंगल PQR चा पार्ट जर का 3 असेल तर हा 4 असायला पाहिजे. मग आपण समजा या लाईनला पॅरलल अशी जर का लाईन काढली, आपण ही जर का R3Q ला पॅरलल अशी एक लाईन काढली तर ही लाईन बरोबर T पॉइंट मध्ये कट होईल. म्हणजे आपल्याला इथं पॉइंट T भेटेल. या दोन लाईन फक्त काय पॅरलल असल्या पाहिजेत. ही लाईन R4 आणि R3 च्या लाईन पॅरलल असले पाहिजे तर आपल्याला ती लाईन त्या लाईनवर पॉइंट T भेटेल. आता हे पॉइंट T शोधण्यासाठी लाईन पॅरलल कशी काढायची तर त्यासाठी आपण यूज करणार आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. त्यामुळे हे जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट काढले तर या दोन लाईन पॅरलल होऊ शकतात. मग आपण इथं एक असा या R3 वर कंपासचं टोक ठेवणार, असा एक आर्क काढणार. हे अंतर बदलू द्यायचं नाहीये. R4 वरून तसाच आर्क काढायचा. समजा आपण याला नाव दिलं PQ. PQ म्हणण्यापेक्षा आता Q नाव आलेलं आहे इथं, आपण याला नाव देऊयात AB. तर हे जेवढं AB अंतर आहे तेवढंच अंतर आपण घ्यायचं आणि इथे एक चाप मारायचा आणि नंतर याला जोडून टाकायचं. तर हा जो लाईन ही लाईन असेल त्या लाईनला आपण म्हणणार लाईन R4T. दिस लाईन intersect
लाईन आर क्यू ऍट पॉइंट टी. जशी आपण ही लाईन काढली सेम त्याच टाइप मध्ये आपण इथं सुद्धा एक लाईन पॅरलल काढू शकतो. या लाईन पी क्यू ला पॅरलल, ही लाईन पी क्यू आहे त्याला पॅरलल लाईन काढायची. तर त्यासाठी क्यू वर कंपासचं टोक ठेवायचं, एक आर्क काढायचा. अंतर न बदलता टी वर कंपासचं टोक ठेवायचं, एक आर्क काढायचा. आणि हे जे दोन मधलं अंतर आहे, हे दोन मधलं अंतर घ्यायचं, हे अंतर, आणि तेवढंच अंतर घेऊन इथं एक चाप मारायचा. आणि नंतर याला जर का आपण जोडलं तर आपल्याला हे ट्रायंगल मिळतो एल टी आर. तर अशी ही प्रोसिजर आहे. आता मी हे सगळं हाताने काढून दाखवल्यामुळे कदाचित तुम्हाला हे समजलं नसेल, त्यामुळे आपण एका ॲनिमेशनच्या मदतीने ही सगळी प्रोसिजर समजून घेऊयात काय काय करायचं आहे. तर हे ॲनिमेशन आपण प्ले करत आहोत. त्याच्यामध्ये क्रम लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण ट्रायंगल पी क्यू आर काढतोय. पी क्यू आर साठी आर पॉइंट खाली घेतलाय, आर क्यू. सो सेगमेंट आर क्यू is a segment having length 5.4 centimeter. Then draw two arcs from point R and Q, and the point of intersection will be point P. तर आपल्याला हा पॉइंट P मिळालेला आहे. त्यासाठी आपण PQ आर्क काढला 4.2 चा आणि PR आर्क काढला 4.8 चा. तर आपल्याला दोन्हीचं इंटरसेक्शन मिळालं. The intersection is point P. Now we will get triangle PQR. This is triangle PQR. Now we will draw an acute angle from point R from the bottom. R वरून आपण R काढत जाणार आहे. R1, R2, R3, R4. हे दोन, हे आर्क आपण या पॉइंट वरून ठरवले, रेशो वरून 3:4 रेशो आहे, त्यावरून आपण ठरवलं जे मॅक्झिमम नंबर आहे तितके आपण आर्क काढणार आहे. इथं 4 मॅक्झिमम नंबर आहे म्हणून 4 चाप मारले. तर R1, R2, R3, R4 असे चाप आपल्याजवळ आले. आता आपल्या ट्रायंगलची जी PQ साइड आहे ती 3 पार्ट दिलेले आहे म्हणून R3Q असं जोडलं. नंतर R3 वरून आर्क काढला आणि R3 वरून आर्क काढल्यानंतर हे जे अंतर आहे हे अंतर न बदलू देता R4 वरून सुद्धा तेवढंच अंतर घेऊन आपण त्याला पूर्ण केलं. अंतर बदलू द्यायचं नाही. त्यानंतर आलेल्या दोन पॉइंट मधलं जे अंतर आहे तेवढंच अंतर घ्यायचं आणि आपल्याला इथून एक चाप मारायचा आहे. तर आपण एक अंतर घेऊन एक चाप मारला तर तिथं आपल्याला एक पॅरलल लाईन भेटली R4L. ती लाईन जिथं कट झाली त्या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट भेटला. त्या पॉइंटला आपण नाव देणार आहे पॉइंट T. आता जी प्रोसिजर आपण इथं केली पॅरलल लाईन काढायसाठी तीच Q वरून करायची आहे. आपण Q वरून दोन आर्क, Q वरून एक आर्क काढला, अंतर न बदलू देता T वरून सेम तसाच आर्क काढला. नंतर हे अंतर घ्यायचं, अंतर घेऊन मग जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपण या नवीन आलेल्या आर्क वरून काढायचं आणि आपल्याला ती लाईन भेटेल पॅरलल लाईन. ती पॅरलल लाईन त्या लाईन RP ला जिथं कुठं कट होईल त्याला नाव देऊन टाकायचं आहे पॉइंट L. तर अशा टाइप मध्ये आपले हे ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LTR तयार होईल. तर आपण पुन्हा एकदा थोडक्यात हे एका मिनिटामध्ये हे पूर्ण प्रोसिजर पाहून घेऊ. तुम्हाला जर हे कन्स्ट्रक्शन लक्षात येत नसेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा हे पार्ट रिपीट करून पाहू शकता आणि त्यामुळे तुम्हाला हे फिगर काढायला सोपं जाईल. जोपर्यंत तुम्ही स्वतः फिगर काढत नाही तोपर्यंत फिगर समजणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे फिगर स्वतः वहीवर काढून पाहायची आणि त्याची प्रॅक्टिस करायची. ही फिगर अनेक वेळेला परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे, त्यामुळे हे महत्वाची फिगर आहे. आणि परीक्षेमध्ये एक्सप्लेनेटरी फिगर काढणं सुद्धा कंपल्सरी आहे.
तर आपण इथं ही फिगर पहिला ट्रायंगल PQR काढून नंतर दोन लाईन पॅरलल काढल्या आणि त्या दोन लाईन पॅरलल काढल्यानंतर दुसरी जी लाईन पॅरलल लाईन आहे ती जिथं कुठं कट झाली त्याला T नाव दिलं. आता आपल्याला एकच पॉइंट शोधायचं, त्याचं नाव आहे L. तर L काढण्यासाठी आपण पुन्हा एकदा PQ ला पॅरलल लाईन काढायची. ती PQ ची पॅरलल लाईन जिथं कुठं कट होईल त्या पॉइंटला आपण नाव देणार आहे पॉइंट L. सो दिस इज ट्रायंगल LTR. Now triangle PQR and triangle LTR are the two similar triangles. तर अशा प्रकारे आपण ही फिगर कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपल्याला दिलेला आहे. Draw a triangle RST similar to triangle XYZ in which RS is equal to 4.5 centimeter and angle RST is equal to 40 and ST is equal to 5.3 centimeter. Then construct triangle RST and XYZ. त्याच्यात एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की हे जे RST आणि XYZ हे दोन्ही ट्रायंगल टोटल सेपरेट ट्रायंगल आहेत. हे सेपरेट ट्रायंगल असल्यामुळे आपल्याला ते काढता येऊ शकतील. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे. RS दिलेला आहे 4.5 चा, हा RS दिलेला आहे 4.5. आता ते देखील आपण समजू शकतो की इथं रेशो दिलेला आहे 3/5. 3/5 रेशो आहे म्हणजे RS लहान आहे आणि XYZ मोठा आहे. तर हा ट्रायंगल असणार आहे RST आणि हा ट्रायंगल असेल XYZ. XYZ याच्यामध्ये आपल्याला RS दिलेला आहे 4.5. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे अँगल S इज इक्वल टू 40 म्हणजे हा अँगल 40 चा दिलेला आहे आणि ST इज इक्वल टू 5.7. तसं आपल्याला याच्या साइड काढावं लागतील आणि अँगल काढावं लागेल. आपण सांगू शकतो की द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. सो अँगल Y इज इक्वल टू 40 आणि बाकीच्या साइड आपल्याला रेशो वरून काढता येऊ शकतात. तर हे आपण रेशो वरून कसं काढायचं बघूया. तर इन ट्रायंगल RST is similar to triangle XYZ. Therefore angle RST is similar to angle XYZ and it is equal to 40. And the ratios are in proportion. So RS upon XY is equal to ST upon YZ is equal to RT upon XZ and that is equal to 3/5. यातले जे माहितीतले किंवा आवश्यक असलेले रेशो आपण फक्त घेणार आहे. आपल्याला RS हा एक रेशो लागेल आणि दुसरा लागेल आपल्याला ST हा दुसरा रेशो लागणार आहे. तर हे दोन रेशो आपण घेणार. म्हणून आपण घेतलं RS ची व्हॅल्यू आहे 4.5 upon XY is equal to ST ची व्हॅल्यू आहे 5.7 upon YZ and it is equal to 3/5 and therefore the two ratios are 4.5 upon XY is equal to 3/5 and 5.7 upon YZ is equal to 3/5. Again by cross multiplication we can get XY is equal to 7.5 and YZ is equal to 9.5. तर अशा टाइप मध्ये आपल्याला हे दोन ट्रायंगल काढता येतात. आता आपल्याला सगळ्या साइड माहिती आहेत. XY दिलेला आहे 7.5 आणि YZ दिलेला आहे 9.5. तर हे ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन आपण कसं करणार ते समजून घेऊ. पहिल्यांदा आपण RS सेगमेंट काढणार 4.5. नंतर एक 40 चा अँगल काढायचा. S वर आपल्याला 40 चा अँगल काढायचा आणि या S वर कंपासचं टोक ठेवून 5.7 चा एक चाप मारायचा. तो जिथं कुठं भेटला त्याला नाव देऊन टाकायचं पॉइंट T. हा 5.7 चा चाप असेल. तसंच XYZ काढण्यासाठी पहिल्यांदा XY काढायचा. XY काढायचा 7.5 चा. नंतर एक 40 चा अँगल काढायचा आणि नंतर Y वरून कंपासचं टोक ठेवून 9.5 चा चाप मारायचा. जिथं कुठं कट झाला त्याला Z नाव द्यायचं. ट्रायंगल XYZ कंप्लीट करायचं. आता आपण हे ॲनिमेशनच्या मदतीने पाहून घेऊयात कसं करायचं ते. तर आपण हा ट्रायंगल कसा काढणार आहोत. पहिले ट्रायंगल RST काढू. RS 4.5 सेंटीमीटर, अँगल S 40 चा. अतिशय सोपी फिगर आहे, सातवीतली फिगर आहे, फक्त कॅल्क्युलेशन महत्वाचे आहे. आणि नंतर ST 5.7 चा
आणि याला जोडून टाकलं तर पॉइंट भेटला, ट्रायंगल भेटला RST. जसा ट्रायंगल RST काढला सेम त्याच टाइप मध्ये ट्रायंगल आपण XYZ काढणार आहोत. आधी XY काढायचा, XY काढल्यानंतर Y अँगल काढायचा 40 चा, Y वरून चाप मारायचा आणि नंतर हे ट्रायंगल आपण कंप्लीट करून टाकणार. ट्रायंगलला नाव देणार ट्रायंगल XYZ. तर अशा टाइप मध्ये आपण ट्रायंगल RST आणि XYZ काढू शकतो. तर हा होता क्वेश्चन नंबर 3 आणि या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. तर या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे ट्रायंगल AMT इज सिमिलर टू ट्रायंगल AHE आणि यातही आपल्याला समजतं की हा जो A वर्टेक्स आहे तो दोन्ही मध्ये कॉमन आहे. वर्टेक्स हे कॉमन आहे म्हणजे हा कॉमन वर्टेक्स घेतला आपण A. तर हा ट्रायंगल कोणता मोठा आणि कोणता लहान हे ठरवणं महत्वाचं आहे. तर आपण इथं बघतो की इथं ट्रायंगल मध्ये मोठी साइड दिलेली आहे AM आणि छोटी साइड दिलेली आहे AH. म्हणून AHE हा ट्रायंगल जो आहे तो मधून असेल आणि AMT जो ट्रायंगल आहे तो बाहेरून असेल. मोठा ट्रायंगल असेल AMT आणि छोटा ट्रायंगल असेल AHE. त्यातल्या AM ची साइड दिलेली आहे, AM आपल्याला दिलेला आहे 6.3 म्हणजे टोटल 6.3. त्यानंतर हा अँगल A दिलेला आहे 50 चा आणि AT दिलेली आहे 5.6. AT 5.6 टोटल AT साइड दिलेली 5.6. आपल्याला हा दोन्ही ट्रायंगल काढायचे. तर पहिल्यांदा आपण ट्रायंगल AMT काढून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला माहिती काय करावं लागेल. पहिल्यांदा आपण काढणार आहोत AM हे काढायचं आपल्याला 6.3. मग AM 6.3 काढल्यानंतर एक 50 चा अँगल काढणार आहे. हा 50 चा अँगल काढला आणि इथं एक चाप मारला. तो चाप जिथं कुठे भेटला त्याला नाव दिलं पॉइंट T 5.6 चा आणि हा ट्रायंगल कंप्लीट करून घेतला ट्रायंगल AMT. आता पुन्हा एकदा आपण कॉमन वर्टेक्स असल्यामुळे कन्स्ट्रक्शन करणार आहे. पॉइंट A ला आपण एक ॲक्यूट अँगल काढणार आहे. ॲक्यूट अँगल कितीचा घ्यायचा हे काही ठरलेलं नाहीये. त्यानंतर इथं मॅक्झिमम नंबर आहे 7 म्हणून इथं 7 चाप मारायचे आपल्याला. A1 A2 अंतर बदलू द्यायचं नाही. A3 A4 A5 A6 आणि A7. तर असे हे आपण चाप मारले 7 चाप. आता हे A1 A2 A3 कुठपर्यंत जायचं आपल्याला 7 चाप पर्यंत. आता हा जो शेवटचा चाप आहे आपल्याला दिलेले AM = 7. AM = 7 म्हणजे आपण या A7 पासून M ला जोडायचं. तर आपल्याला मिळाली साइड A7M आणि जेवढी A7M लाईन आहे त्या लाईनला पॅरलल काढायची A5 मधून, कारण दुसरी साइड दिलेली आहे 5 म्हणून आपण 5 मधून एक लाईन पॅरलल काढायची. याला पॅरलल लाईन काढायची. जिथं कुठं कट झाली त्याला नाव देऊन टाकायचं H. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. त्यामुळं आपल्याला हा पॉइंट H भेटेल. आता राहिला प्रश्न फक्त पॉइंट E भेटायचा. तर हा पॉइंट E कुठून भेटणार आहे. जेवढे हा अँगल M असेल सेम तेवढाच अँगल जर का H काढला तर ते लाईन ते जे पॉइंट E आहे ते आपल्याला भेटल. म्हणून M अँगल इतकाच दुसरा एक अँगल काढायचा. हा अँगल जेवढा M आहे तेवढाच H अँगल काढला. जिथं कुठं कट झाला त्याला नाव देऊन टाकायचं E. तर अशा टाइप मध्ये आपल्याला ही कंप्लीट फिगर करायची आहे. आपण हे ॲनिमेशनच्या मदतीने फिगर पाहूयात म्हणजे आपल्याला समजेल की ही फिगर ऍक्च्युली कशी काढायची आहे. तर त्यासाठी ही फिगर आपण बघू. पहिल्यांदा आपण ट्रायंगल AMT कंप्लीट करून घेणार आहे. त्याच्यासाठी काढलेले आपण साइड AM थोडीशी लांब वाढवून घेतली. AM 6.3 ची काढली. AM 6.3 ची काढल्यानंतर आपण A वरून कंपासचं टोक ठेवलं. पहिल्यांदा A वर 50 चा अँगल काढला. 50 चा अँगल काढून A वर कंपासचं टोक ठेवलं. AT काढला 5.6 चा.
जिथं कुठं कट झालं त्याला नाव दिलं पॉइंट टी आणि ट्रायंगल ATM कंप्लीट करून घेतला. आता आपण ए वर एक अॅक्यूट अँगल काढायचा आहे. हा अॅक्यूट अँगल कितीचा काढायचा हे काही ठरलेलं नाही. तुम्ही 30, 40, 50 कितीचा अँगल काढू शकता. आता ए वरून ठराविक अंतर घ्यायचंय. हे अंतर हे किती घ्यायचं ते ठराविक नाहीये, किती पण घेऊ शकता तुम्ही. अंतर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर घेऊन ते काढू शकता. आणि मग नंतर चाप मारायचे 7 चाप, कारण इथं AM जेवढा अंतर आहे ते मॅक्झिमम अंतर आहे, त्यामुळे 7 चाप मारले वरून. त्यातला जो 7वा चाप आहे म्हणजे A7 तो आपल्याला M शी जोडायचा आहे, म्हणजे A7M असं होईल. आणि जो तिथून आपल्याला एक कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे A7 वरून आणि A5 वरून. तर आपण काय केलं, A7 वर कंपास ठेवला, ठराविक अंतर घेतलं आणि एक चाप मारला. नंतर A5 वर पुन्हा एकदा कंपासचं टोक ठेवलं, विशिष्ट ते अंतर बदलू दिलं नाही, पुन्हा एक चाप मारला. आता या दोन आर्क मधलं जे अंतर आहे म्हणजे या दोघांमधलं अंतर, हे अंतर घ्यायचं आणि तेवढंच अंतर घेऊन या पॉइंट वरून आपल्याला एक चाप मारायचा आहे. हे अंतर घेतलं आणि इथून एक चाप मारला आणि त्याला जोडलं तर A5 आपण त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला जोडला तर आपल्याला पॉइंट भेटेल पॉइंट H. सो दिस इज ट्रायंगल, दिस इज पॉइंट H and the lines are parallel. This line is parallel to this line and the point of intersection is point H. Now we will find the last point, that is point E. For that, draw an arc from point M without changing the distance. Draw the same type of arc from point H without changing the distance. Now place the pointer at this point and measure the distance and take the same distance to draw another arc from the newly drawn arc, and you will get the point of intersection. And this point of intersection is the point from which the line will be parallel to line TM. And if we draw the line passing through this point of intersection, then we will get the parallel line to line TM, and the line will intersect our triangle ATM at the point E. So this point is point E. And now we got triangle AEH and triangle ATM. So these are the two similar triangles. तर अशा टाइप मध्ये आपण हे चारही कन्स्ट्रक्शन इथं पाहिलेले आहेत. हे कन्स्ट्रक्शन साठी जे ॲनिमेशन तयार केलेले आहेत ते अतिशय मेहनतीने तयार केलेले ॲनिमेशन आहेत. आय होप तुम्हाला ते समजले असतील. जर समजले नसतील तर तुम्ही पुन्हा पुन्हा ते रिपीट करून पाहू शकता. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः या फिगर तुमच्या वहीमध्ये काढत नाही तोपर्यंत तुम्हाला ही फिगर काढणं अवघड जाईल. त्यामुळं तुम्ही हे फिगर घरी काढून पहा. एकतर ते इंटरेस्टिंग आहे आणि चॅलेंजिंग सुद्धा आहे, त्यामुळं सर्वांनी ही फिगर काढणं आवश्यक आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या आपण थांबतो आहोत, त्यानंतर भेटूयात पुढच्या एक्सरसाइज साठी. तोपर्यंत धन्यवाद.